रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आषाढी एकादशीनिमित्त एकदम प्रॉपर पॉलिटिकल अशी ही डिझाइन बनवलेली आहे. जशी की तुम्हाला थंबनेलला पाहायला भेटलीच आहे. त्याचबरोबर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच शिकायला देखील तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्याची फाईल देखील तुम्हाला आपण फ्रीमध्ये देत असतो. तर याची जी पी-एल-पी फाईल तुम्हाला पी-एच-डी फाईल भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला पी-एन-जीमध्ये देखील मटेरियल तुम्हाला भेटणार आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल. तर हे अशा प्रकारे आपण ही डिझाइन बनवलेली आहे. डिझाइन एकदम प्रॉपर, एकदम खतरनाक अशी ही डिझाइन आपण तयार केलेली आहे. तुम्हाला ही डिझाइन कशी वाटते कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या अशा प्रकारे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे. त्याचा कलर इथे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला कलर इथे दाखवतोय. हा कलर कोड आहे आणि याच्यानंतर आपण इथे याच बॅकग्राऊंडला आपण इथे टेक्स्चर देखील दिलेले आहे. जसं की तुम्हाला इकडे पाहायला भेटतंय. हे अशा प्रकारे टेक्स्चर दिलंय आणि त्याचबरोबर इकडे लाईट पी-एन-जी देखील आपण इथे ॲड केलेली आहे. हे अशा प्रकारे हे लाईट पी-एन-जी मी ॲड केलेली आहे. त्याचबरोबर आता इथे हे एक रेक्टेंगल मी ॲड केलेलं आहे. एकदम प्रॉपर असा हा रेक्टेंगल इथे ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर त्या रेक्टेंगलमध्ये देखील मी सेम टेक्स्चर इफेक्ट इथे ॲड केलेला आहे, जो की आपण ओव्हरले पद्धतीनं ॲड करत असतो. तर इथे पुन्हा एकदा आपण लाईट पी-एन-जी ॲड केली, जी आपण ही वापरली तीच सेम आपण कॉपी करून इकडे वापरलेली आहे. तर त्याच्यानंतर इकडे आपण हे तुळशीची पी-एन-जी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आहे. एकदम क्वालिटी अशी ही पी-एन-जी. त्याच्यानंतर इथे विठ्ठलाची ही मूर्ती आहे. त्या मूर्तीची देखील आपण इथे पी-एन-जी इथे ॲड केलेली मी पहिल्यांदा क्लिपिंग मास्क करून घेतली, जी आपल्या या रेक्टेंगलमध्ये ॲड झालेली आहे. आता याच्यानंतर इथे मी पुन्हा एकदा त्याचीच कॉपी करून घेतली आणि ती वरच्या साईडला मी इथे हे तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आहे. ह्या अशा प्रकारे मी इथे विठ्ठलाची पी-एन-जी मी इथे ॲड केली. त्याच्यानंतर इकडे हे मृदुंग आहे. हा मृदुंग मी इथे अशा प्रकारे ॲड केला. तर त्याच्यानंतर मी इथे फिल्टरमध्ये जाऊन मोशन इकडे तुम्ही बघू शकता. इथे ब्लरमध्ये जाऊन मोशन ब्लर ॲड केलेलं आहे. त्याची देखील तुम्ही सेटिंग वगैरे सगळं चेक करू शकता. याच्यानंतर पुन्हा एकदा ही जी तुळशीची पी-एन-जी होती, ती सेम इथे पी-एन-जी मी ॲड करून घेतली. बाकी त्यानंतर इकडे घंटी, इकडे तुम्ही बघू शकता जी वरच्या साईडला इकडे पाहायला भेटते. ही घंटी इथे मी ॲड केली. त्याचबरोबर इकडे ही फुलांची देखील पी-एन-जी मी इथे ॲड करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली डिझाइनचं वर्क होतं. ते थोडक्यात झालेलं आहे. आता आपण टेक्स्टमध्ये वळू. तर इथे मी पॉपिन्स फॉन्ट्सचा यूज करून हा इथे हे टेक्स्ट ॲड करून घेतलेलं आहे. आनंदी आनंद भरला अवघा दाही दिशा कोदला संत भक्तजनांचा मेळा भक्ती रंगाने रंगला. अशा प्रकारचं हे टेक्स्ट मी इथे ॲड केल्यानंतर इथे आषाढी देवशयनी एकादशी हे टेक्स्ट टाकलेले आहे. तर ह्या अशा प्रकारे मी इथे ॲड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक याला मी टेक्स्चर सेम टेक्स्चर मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. एकदम प्रॉपरली रित्या इथे तुम्ही ग्रेडियंट, ओव्हरले वगैरे याला आपण ॲड केलेले आहे. जसं की इथे तुम्ही बघू शकता वरच्या साईडला, खालच्या साईडला इथे लाईन वगैरे तयार झाली. हे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर इथे मी तर सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा हे देखील टेक्स्ट सेम पॉपिन्स फॉन्ट यूज केलेलं आहे. बाकी खालच्या साईडला हे मंगलमय शुभेच्छा त्याला आपण सेमी बोल्डमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे फुटर ॲड करा आणि फायनली म्हणजे आपला हा आपण लोगो ॲड करू. ह्या अशा प्रकारे लोगो ॲड केल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे आपली फायनल डिझाइन पाहायला भेटते. अशा प्रकारे एकदम 5 मिनिटात आपण ही अशा प्रकारची डिझाइन बनवू शकतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? 5 मिनिटात ही डिझाइन आपण तयार केलेली ही तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून सांगायला विसरू नका.
याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. पासवर्ड हा व्हिडिओ तुम्हाला सिंगल स्टेपमध्ये दिलेला आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही ही पी-एच-डी फाईल यूज करा. जास्तीत जास्त मित्रांना देखील तुम्ही हे शेअर करा, कारण त्यांना देखील अशा प्रकारचे डिझाइन बनवायला शिकायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.